नमस्कार. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार आहे? मग जरा थांबा. कारण असं करताना आपण काही मोठ्या चुका तर करत नाहीये ना? चला तर मग, आजच्या या विश्लेषणात आपण सोन्यात गुंतवणूक करण्याचे योग्य मार्ग कोणते आहेत हे समजून घेऊया. भारतीयांचं आणि सोन्याचं नातं तर खूप जुनं आहे. हे काही फक्त एक धातू नाहीये. आपल्यासाठी सोनं म्हणजे आपली संस्कृती आहे, आपल्या भावना आहेत आणि आपल्या परंपरेचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. पण गंमत बघा, जेव्हा गुंतवणुकीचा विषय येतो तेव्हा हेच प्रेम आपल्याला थोडं महागात तर पडत नाहीये ना? नकळतपणे आपण काही मोठ्या चुका तर करत नाही आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात सामान्य चुकीपासून, आणि ती म्हणजे दागिने. अनेक जण दागिन्यांना गुंतवणूक म्हणून खरेदी करतात. पण खरं तर ही अशी गुंतवणूक आहे जिचं मूल्य खरेदी केल्या केल्या कमी होतं. पण असं होतं का? याचं मुख्य कारण आहे मेकिंग चार्जेस. म्हणजे बघा, जेव्हा आपण दागिने खरेदी करतो तेव्हा सोन्याच्या मूळ किमतीवर साधारणपणे 15 ते 20% जास्त पैसे मजुरी म्हणून देतो. हे गणित अगदी सरळ आहे. समजा 100 रुपये खर्च केले तर त्यातलं फक्त 85 रुपयांचं सोनं मिळतं, उरलेले 15 रुपये थेट मजुरीमध्ये जातात. म्हणजे काय तर गुंतवणुकीची सुरुवातच तोट्याने होते. म्हणून हे एक कटू सत्य लक्षात ठेवायला हवं की दागिन्यांवरची मजुरी म्हणजे एक थेट नुकसान आहे जे कधीही भरून निघत नाही. ही रक्कम गुंतवणुकीचा भाग कधीच नसते. बरं, आता वळूयात दुसऱ्या चुकीकडे, जो आहे आधुनिक काळातला एक सापळा, डिजिटल गोल्ड. हे वापरायला खूप सोपं वाटतं, पण ते तितकंच धोकादायक आहे, कारण त्यावर कोणाचंच नियंत्रण नाही. आपल्या पेमेंट ॲप्सवर सोनं खरेदी करणं किती सोपं आणि एकदम झटपट वाटतं नाही का? फक्त काही बटणं दाबली की झालं सोनं खरेदी. पण कधी असा विचार मनात आला आहे का की ज्या खाजगी कंपनीकडून हे सोनं घेतलं जातंय ती कंपनीच उद्या जर बंद पडली तर काय होईल? आपल्या गुंतवणुकीचं काय होणार? यातला फरक अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहे ॲप आधारित डिजिटल गोल्ड, ज्यावर सेबीचं नियंत्रण नाही आणि सगळी जोखीम त्या खाजगी कंपनीवर अवलंबून आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे गोल्ड ETF, जे शेअर बाजारात सुरक्षितपणे विकले जातात आणि सेबीच्या पूर्ण नियंत्रणाखाली येतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जिथे नियंत्रण नाही तिथे आपली गुंतवणूक धोक्यात आहे. त्यामुळे फक्त सोयीस्कर आहे म्हणून सुरक्षेकडे दुर्लक्ष करणं अजिबात योग्य नाही. मग योग्य मार्ग कोणता? चला, आता काही सुरक्षित आणि नियंत्रित पर्यायांबद्दल बोलूया. म्हणजेच ETF आणि SGB. यातला पहिला पर्याय आहे गोल्ड ETF. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सोनं खरेदी करणं. सोनं प्रत्यक्ष सांभाळायची गरज नाही, फक्त सोन्याच्या किमतीत गुंतवणूक करायची. हे आपल्या डीमॅट खात्यात अगदी शेअरसारखेच ठेवले जातात आणि सेबीच्या नियंत्रणात असल्यामुळे पूर्णपणे सुरक्षित असतात. आणि दुसरा सगळ्यात सुरक्षित पर्याय म्हणजे SGB, म्हणजेच सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड. हे बॉन्ड्स थेट भारत सरकार जारी करतं, म्हणजे गुंतवणुकीला सरकारची थेट हमी असते. आणि सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये? यावर दरवर्षी 2.5% व्याजसुद्धा मिळतं, जे थेट बँक जमा होतं. म्हणजे दुहेरी फायदा. तर मग हेच पर्याय योग्य का आहेत? कारण एकतर ते सुरक्षित आहेत, ETF सेबीच्या नियंत्रणामुळे, तर SGBला तर थेट सरकारचीच हमी आहे. ETF शेअर बाजारात सहज विकता येतात आणि SGBवर तर सोन्याच्या वाढत्या किमतीसोबत व्याजही मिळतं. आणि हो, दोन्ही पर्यायांमध्ये संपूर्ण पारदर्शकता आहे. आणि जाता जाता एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. मोबाईलवर सोनं घेणं सोपं आहे, पण सुरक्षितता त्याहून जास्त महत्वाची आहे. नाहीतर आपली सोनेरी स्वप्न भंगायला अजिबात वेळ लागणार नाही. यावर नक्की विचार करा.